तुमच्या अनकंट्रोल्ड भावना. तुमचे इमोशन्स तुमच्यावर कंट्रोल करत नाहीत, पण जेव्हा इमोशन्स तुमच्यावर कंट्रोल घेतात तेव्हा अनेकदा तुम्ही अशी कामं करता जी तुम्हाला करायची नसतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इमोशन्सवर कंट्रोल कसं ठेवायचं. ते इमोशन्स जे वारंवार तुमच्यावर हावी होतात. सर्वात आधी हे समजा, माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो त्याच्या आत असतो. त्याचे अनकंट्रोल्ड इमोशन्स. जे इमोशन्स कंट्रोलमध्ये नसतात त्यांच्यामुळेच अनेकदा तुम्हाला अपमान सहन करावा लागतो. कधी लोकांच्या कंट्रोलमध्ये जाता, कधी लोक तुम्हाला इमोशनली डिसिजन्स घ्यायला फोर्स करतात. तुमची भीती, राग, चुकीचा समज, ओव्हर कॉन्फिडन्स, सेल्फ डाऊट, आत्मसंशय, जर हे इमोशन्स अनकंट्रोल्ड असतील तर ते तुमच्या आयुष्याचं नुकसान करू शकतात. विचार करा, जर हे इमोशन्स कंट्रोल करण्याचा मार्ग तुम्हाला मिळाला तर कसं होईल? लक्षात ठेवा, अँगर, फिअर, जेलसी, सॉरो जर त्यांनी तुमच्यावर कंट्रोल घेतला तर तुमच्याकडे कितीही टॅलेंट असलं तरी तुमचा नाश होऊ शकतो. मग कंट्रोल कसं करायचं? इमोशन्स हे ब्रेनचा तो भाग आहे जो तुम्हाला माणूस बनवतो. फिअर, जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही मागे हटता. सॉरो, माणूस जेव्हा हार मानतो. जर तुम्ही तुमचं फिअर आणि सॉरो कंट्रोल केलं तर तुम्ही विन कराल. पण जर नाही तर अनकंट्रोल्ड इमोशन्स हे तुमच्या हारण्याचं कारण बनतील. जर लोकांना समजलं की तुम्ही इमोशनली वीक आहात तर ते तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करून तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे चालवतील. तुमची चावी तुमच्याकडे आहे का? तुमच्या इमोशन्सची की तुमच्या हातात आहे का दुसऱ्याच्या? तुम्ही तुमच्या भावना कंट्रोल करत आहात का की भावना तुम्हाला कंट्रोल करत आहे? जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर कदाचित इमोशन्स तुमच्यावर कंट्रोल करत आहेत. फर्स्ट स्टेप, जेव्हा राग येतो, स्टॉप फॉर 5 सेकंड्स आणि स्वतःला विचारा की मी जे करणार आहे ते खरंच मी करू इच्छितो का की मला करायला लावलं जातंय? डिसिजन घ्यायच्या आधी विचार करा, हे राईट आहे का रॉंग? डेली प्रॅक्टिस. रात्री झोपायच्या आधी लिहा की दिवसभरात तुम्हाला कोणते इमोशन्स जास्त आले. यामुळे तुम्ही सेल्फ एनालिसिस करू शकाल, सेल्फ आयडेंटिफाय करू शकाल, तुमच्या शॉर्टकमिंग्स ओळखू शकाल. जे पीपल, प्लेसेस आणि एन्व्हायरमेंट्स तुम्हाला नेगेटिव्ह फील करवतात त्यांना सोडा, कारण एन्व्हायरमेंट आणि कंपनी तुमच्या फिलिंग्सवर मोठा रिझल्ट टाकतात. मोस्ट इम्पॉर्टंट, सकाळी 5 वाजता उठा. 10 ते 15 मिनिटे शांत बसा. नो फोन, नो सॉंग्स, नो डिस्ट्रॅक्शन्स. मेडिटेशन करा. जे कोणी हे 10 ते 15 दिवस फॉलो करतील त्यांना 100% रिझल्ट्स मिळतील. लक्षात ठेवा, इमोशन्स तुमच्यासाठी आहेत, तुम्ही इमोशन्ससाठी नाही. इमोशन्स फील करा, पण त्यात बुडून जाऊ नका. पोहत करा, म्हणजे प्रॉब्लेम्समध्ये बुडणार नाही. टेक केअर. पुढच्या व्हिडिओत भेटू.